नमस्कार मित्रांनो, मी सत्यानवेशी अद्वैत देशपांडे आज आपल्याशी बोलायला आलेलो आहे पुण्यात घडलेल्या एका अत्यंत घृणास्पद प्रकाराबद्दल। आणि तो म्हणजे नुकतंच स्वारगेट बस डेपोमध्ये एका शिवशाही बसमध्ये एका मुलीवरती बलात्कार करण्यात आला आणि पोलिसांनी त्वरित याची दखलसुद्धा घेतली। विषय मंत्रालयापर्यंत गेला। राजकारणी लोकांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं आणि जवळजवळ 200 पोलिसांचं पथक हे तैनात केलं गेलं आणि 72 तासामध्ये दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरूर जवळच्या गुनाट गावातून अटक करण्यात आली। अटक झाल्यावरती असं वाटलं होतं की चला आता विषय संपलेला आहे आणि पोलिसांनी अतिशय कार्यक्षमता दाखवली आणि आरोपीला अटक झालेली आहे, आता त्याला शिक्षा कोर्टामध्ये होणारच। परंतु त्याच वेळेला एक नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे। त्या आरोपीने उलटा आरोप केला की या मुलीशी माझे जे संबंध झाले ते परस्पर संमतीमुळे झाले आणि मी हिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी 7,500 रुपये दिले होते, असं या आरोपींच्या वकिलांनी आरोप केलेला आहे। तर याची शहानिशा आणि नक्की त्या प्रकरणामध्ये काय घडलेलं असावं याविषयी माझं आणि जो काही माझा कायद्याचा अभ्यास आहे त्यानुसार मत मांडण्यासाठी मी इथे आलेलो आहे, जेणेकरून सत्य सर्व पुणेकरांसमोर मांडता यावं हा हेतू या व्हिडिओ मागे आहे। मित्रांनो, मला असं वाटतं की दत्तात्रय गाडे हा पूर्णपणे खोटा बोलतोय आणि हे त्याला खोटं बोलण्याची जी बुद्धी आहे ही त्याच्या वकिलांनी दिलेली आहे। का वकिलांना काय आहे की या निमित्ताने एक फेमस होण्याची संधी मिळाली असं मला वाटतं आणि त्यांनी एक नवीन ट्विस्ट त्याच्यामध्ये टाकला। ते सीसीटीव्ही फुटेज त्या वकिलांनी पाहिलं असेल आणि त्यांनी त्याच्यातून ती स्टोरी निर्माण केली की तू अशा पद्धतीने स्टेटमेंट दे की हे संमतीने संबंध झालेले आहेत आणि ते सांगितल्यामुळे त्यानंतर दत्तात्रय गाडे त्याप्रमाणे बोलायला लागलेला आहे। कारण की ज्या वेळेला त्याला अटक केली त्यावेळेला लगेच पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली होती। मात्र त्या चौकशीमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की हो, माझ्याकडनं चूक झाली, माझं पाप झालं माझ्या हातून आणि माझ्या मुलांची काळजी घ्या, मी आता जेलमध्ये जाणार आहे हे मला माहिती आहे। तर बाबा रे, ज्या वेळेला पहिल्यांदा तुला पकडलं गेलं त्याच वेळेला तू ते कबूल केलेलं आहेस। याच्यावरून पहिली गोष्ट हे सिद्ध होतं की दत्तात्रय गाडे हा आता खोटं बोलतोय, त्याला कोणीतरी शिकवतंय। कायद्याच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर कलम 375 नुसार संमती विना केला गेलेला संभोग म्हणजे बलात्कार आहे। आता ज्या वेळेला संभोग झालाय किंवा शारीरिक संबंध निर्माण झालेले आहेत, हे दोघे जण म्हणतायत, मुलगी पण म्हणतेय मुलगा पण म्हणतोय, परंतु मुलीनी आरोप केलेला आहे की माझ्याबरोबर जबरदस्ती झालेली आहे, तर हा बलात्काराचा गुन्हा दाखल होतो 376 नुसार आणि याला किमान 10 वर्ष ते जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। आता बघूयात तो जो डिफेन्स करतोय आरोपी की हे आमचे परस्पर संमतीने संबंध आले, याला कितपत कायद्याच्या दृष्टीने अर्थ आहे। तर मित्रांनो, भारतीय साक्ष अधिनियम 114A च्या अंतर्गत जर बघितलं तर जर मुलगी म्हणत असेल की माझ्यावर जबरदस्ती झालेली आहे तर गुन्हा किंवा कायदा हा जबरदस्ती झालेली आहे असंच धरणार। जबरदस्ती झालेली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्या मुलाची किंवा त्यांच्या वकिलांची इथून पुढे असणार आहे आणि अशा प्रकारे ते सिद्ध करणं खूप अवघड जाणार आहे, कारण की याला काही बेसच नाही आहे। तो म्हणतो की 1 महिन्यापूर्वी माझी त्या मुलीशी ओळख झाली, परंतु या 1 महिन्यामध्ये तुझे एवढे संबंध डेव्हलप कसे झाले की त्या मुलीनी अगदी तुला बसमध्ये बोलवावं आणि तुझ्याबरोबर पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवावे। तर ही घटना पूर्णपणे अशक्यप्राय वाटते। ती मुलगी काय कोणी खराब कॅरेक्टरची मुलगी नाही आहे। जे काही मला माहिती मिळाली आहे त्यानुसार ती वैद्यकीय शिक्षण कोणी घेत असलेली मुलगी आहे, त्यामुळे तिच्या कॅरेक्टरकडे जर बघितलं तर असा तिचा कुठलाही भूतकाळ नाही की तिने अशी कृत्य केली आहेत। मात्र या आरोपीवरती 6 गुन्हे दाखल आहेत, त्या 6 पैकी 5 गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिला आहेत। याचा अर्थ याचा महिलांकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे हे या त्याच्या केसेसवरून आपल्याला समजून येतं आणि त्यांनी दिलेला कबुली जबाब। त्यानंतर जेव्हा घटना घडली तेव्हा बाबा, जर का तू संमतीने गेला होतास तर तुला लपून बसण्याची काय गरज होती? त्याच वेळेला तू वकील का नाही केलास आणि वकील करून समोर यायचं होतंस, परंतु तसं घडलं नाही, तो लपून बसला। याचाच अर्थ तो गुन्हा सिद्ध होतो, म्हणजे त्याच्या कृतीतून तो गुन्हा
सिद्ध होतो आहे की बाबा यांनीच तो बलात्कार केलेला आहे. आता लोक म्हणतायत की मग ती मुलगी ओरडली का नाही. मित्रांनो, मी एक स्वसंरक्षण प्रशिक्षक आहे आणि मी एवढं तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच वेळेला मुली असा जेव्हा असॉल्ट होतो त्यावेळेला घाबरतात आणि जर यांनी आतमध्ये जीवाची धमकी तिला दिली असेल, जी की दिलेलीच असणार आहे, तक्रारीमध्ये पण तसं म्हटलंय, जर जीवाची धमकी दिलेली असेल तर जीव वाचवण्यासाठी मुलगी गप्प बसू शकते, हतबल होते, ती विरोध सुद्धा करत नाही काही वेळेला. हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण की आम्ही स्वसंरक्षणाच्या वेळेला जेव्हा विद्यार्थिनींना हे ट्रेनिंग देतो त्यावेळेला आम्ही हे बघतो की मुली घाबरतात. त्यामुळे मुलीने विरोध का नाही केला याला काही अर्थ होत नाही. मात्र बाहेर आल्या आल्या तिने एका व्यक्तीला सांगितलं की माझ्याबरोबर गोष्ट वाईट घडलेली आहे, त्या व्यक्तीचा शोध घेतला गेला पाहिजे, त्याचा जबाब घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर तिने बसमध्ये जेव्हा बसून गावाकडे निघाली त्यावेळेला सुद्धा तिने तिच्या मित्राला फोन करून सांगितलं आणि तिच्या मित्रांनी जेव्हा सल्ला दिला तेव्हा तिने त्वरित FIR जिथे तक्रार दाखल केली. तर यावरून तिचा हेतू कुठलाही गैर नाही हे सिद्ध होतं. पण दुसरी गोष्ट, हा काय कोण करोडपती लागून गेलाय की त्याला लुटण्यासाठी म्हणून पैसे घेऊन सुद्धा ही त्याच्यावर खोटा आरोप करेल, असा काही संबंध दिसत नाही. त्यामुळे ओव्हरऑल जर का या केसकडे निष्पक्षपातीपणे आणि बारीक नजरेने पाहिलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल की याच्यात बलात्कार झालेला आहे आणि केवळ आणि केवळ त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संमतीचा बनाव केला जातोय. तर मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणावर या दामिनी ताईच्या मागे आपण उभे राहूयात आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूयात. लक्षात घ्या, ही घटना आज तिच्याबरोबर घडली, उद्या तुमच्या माझ्या घरातल्या महिलांबरोबर पण ही घडू शकते आणि अशा प्रकारे खोटा डिफेन्स कोणी केला तर त्याला आपण सोडून देणार का, याचा विचार करण्याची हे वेळ आहे मित्रांनो. त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण सुद्धा घेतलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रसंगात किमान ती स्वतःचं रक्षण तरी करू शकेल असं मला वाटतं. बाकी योग्य अयोग्य काय आहे ते कायदा ठरवेल, कोर्ट त्याच्यासाठी आहे, कोर्टामध्ये योग्य तो न्याय होईलच, पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि जर तो मुलगा निर्दोष असेल तर त्याची सुटका सुद्धा होईल. मात्र या अनुषंगाने ज्या गोष्टी मनात आल्या त्या आपल्याशी शेअर केल्या. धन्यवाद. जय हिंद.